जेव्हा त्यांनी 28 तारखेला माझा बलात्कार केला होता, ते लोक मला प्रेशराइज करत होते की तू पैसे घेऊन घे पण केस नको करू। पीआय निकम जे होते त्यांनी मला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले। तुझ्यासारख्या पुरीला 2 झापडा मारायला पाहिजे म्हणे जी खोटी कंप्लेंट लिहायला येते। या तरुणीने केलेले एकापेक्षा एक गंभीर आरोप हे नागपूर पोलिसांवर आहेत। पराग राऊत आणि पीडित तरुणीची मैत्री होती। परागने 28 मे रोजी तरुणीवर बलात्कार केला आणि त्यानंतर संबंध तोडले असा आरोप पीडित तरुणीने केलाय। आरोपी पराग राऊतचे वडील पोलीस दलातून निवृत्त झालेत। त्यांच्याच दबावापोटी पोलिसांनी तक्रार लिहून घेण्यास टाळाटाळ केल्याचाही आरोप होतोय। तुम्ही जर कंप्लेंट दर्ज नसेल करत तर आम्ही ऑनलाईन कंप्लेंट करू किंवा सीपी सरांकडे जाऊन कंप्लेंट करू। तर 28 तारखेला त्यांनी आम्हाला धंतोली पोलीस स्टेशनला पाठवलं। धंतोली पोलीस स्टेशनला पाठवल्यानंतर त्या दिवशी तर माझी तक्रार नोंदली नाही। तिथले जे कर्मचारी होते, पोलीस कर्मचारी, त्यांनी पण आधी त्याच्या वडिलांना फोन केला। वडिलांना फोन केल्यानंतर ते एकूण 29 मेला आले, 29 जूनला आले आणि 29 जूनला आल्यानंतर ते लोक मला प्रेशराइज करत होते की तू पैसे घेऊन घे पण केस नको करू। माझ्यासोबत बलात्कार झालेला आहे तिथे सुद्धा त्यांनी ते नोंदलं नाही आणि त्यांनी मला गिट्टी खदानला पाठवलं। ते म्हणाले की तुझ्यासोबत अनंतनगरला झालेला आहे तर तू गिट्टी खदान पोलीस स्टेशनला जा। एवढंच नाही तर प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकला आणि शिवीगाळ केल्याचा आरोपही पीडित मुलीने केलाय। पहिले 2 दिवस तर त्यांनी कंप्लेंट घेतलीच नाही, पण जेव्हा कंप्लेंट घेतली तेव्हा मला दबवायचा प्रयत्न करत होते। तिथले जे पीआय निकम होते त्यांनी मला खूप घाण शब्द बोलले। माझी कंप्लेंट दर्ज करायच्या आधी त्याच्या वडिलांना तिथे पोलीस स्टेशनला बोलवलं। त्याचे वडील तिथे सुद्धा मला प्रेशराइज करत होते की तू पैसे घेऊन घे। माझ्या काकांना सुद्धा फोन केला। पोलीस निरीक्षक आर.डी. निकम यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावलेत। गुन्ह्याच्या अनुषंगाने जी आम्हाला महत्त्वाची माहिती पाहिजे ती संपूर्ण माहिती घेतली। तिच्याच अर्जातली माहिती एफआयआर मध्ये दाखल केली आणि ते एफआयआर तिला 3 ते 4 वेळेस वाचायला दिल्यानंतर तिची सही घेतल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं आहे। राहिली गोष्ट समझोता करण्याचं, बलात्कारासारख्या गंभीर विषयामध्ये पोलीस कधीही समझोत्यामध्ये पडणार नाही आणि आम्ही कुठल्याही प्रकारचा समझोता करावा, एकदा एफआयआर दाखल झाल्यानंतर समझोत्याचा प्रश्नच येत नाही। पीडित तरुणीचं एमएससी पर्यंत शिक्षण झालंय, वडिलांचं छत्र हरपलंय, आई मनोरुग्ण आहे, घरात लहान भाऊ, त्यामुळे घरची सगळी जबाबदारी तरुणीवर आहे। त्यात आता बलात्काराची तक्रार दिल्यामुळे तरुणीला धमकावलं जातंय। 2-3 जण आले कारमध्ये, एक व्हाईट कलरची स्विफ्ट होती। त्या लोकांनी मला थांबवला, म्हणजे आमचा रस्ता अडवला। माझ्या गाडीच्या समोर गाडी आणली। एक मुलगा आतमध्येच बसलेला होता। 2 मुलं उतरले, त्यातल्या एक मुलाने माझे केस पकडले आणि माझ्या डोक्यावरती बंदूक ताणली आणि दुसऱ्या पोरांनी माझा हात मोडला। निकम साहेबांनी हिची जी लेखी तक्रार जर घेतली असती त्यामध्ये फक्त 76 दाखल न होता एक्स्टॉर्शनचा पण गुन्हा दाखल झाला असता तर कुठेतरी त्या गुन्हेगारावर वचक बसला असता आणि इतकी हिंमत नसती झाली। मुलीवर बलात्कार झाला की कडक कायद्याची भाषा होते। विधानसभा, विधान परिषदेत घसा कोरडा होईपर्यंत तावातावानं भाषणं दिली जातात। पण आता कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांवर थेट धमकी दिल्याचा आरोप होतोय, तोही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या होम ग्राउंडवर। त्यामुळे दिरंगाई करणाऱ्यांवर काय कारवाई होणार आणि पीडित तरुणीला कधी न्याय मिळणार या प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।